प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर रामजींनी भिवाचे नाव सातारा हायस्कूलमध्ये दाखल केले। भिवाला अस्पृश्यतेची जाणीव येथेच झाली। त्याला शाळेत वेगळे बसावे लागे। सर्व विद्यार्थ्यांसोबत तो खेळू शकत नसे। जर कोणी नळाहून पाणी दिले नाही तर भिवाला तहानलेलेच राहावे लागे, कारण त्याला शाळेच्या नळाला स्पर्श करायला मनाई होती। एकदा नळाचे पाणी स्वतःच्या हाताने पिल्यामुळे त्याला काळे निळे होईस्तोवर मारही खावा लागला होता। भिवाला संस्कृत शिकायची इच्छा होती, परंतु संस्कृतच्या शिक्षकांनी अस्पृश्य विद्यार्थ्याला संस्कृत शिकवायला नकार दिला। त्यामुळे नाईलाजाने त्याला पर्शियन घ्यावे लागले। एकदा सुटीमध्ये भिवा, आनंदराव आणि पुतण्या साताऱ्याहून आगगाडीने गोरेगावला वडिलांकडे निघाले। आपल्या येण्याची खबर त्यांनी वडिलांना अगोदरच पत्राद्वारे दिली होती। गोरेगावसाठी मसूर स्टेशनवर उतरून ते वडिलांची वाट पाहू लागले, पण ते पत्र त्यांना मिळालेच नव्हते। कोणीच गाडीवान अस्पृश्य मुलांना गोरेगावला घेऊन जायला तयार नव्हता। शेवटी संध्याकाळी एक गाडीवान तयार झाला, पण दुप्पट भाडे घेऊन आणि या अटीवर की तो पायीच चालेल, अस्पृश्य मुलांची गाडी चालवणार नाही। मोठा असल्याने आनंदरावाने गाडी चालवली, पण जेव्हा अंधार झाला गाडीवान गाडीत येऊन बसला व गाडी चालवू लागला। तिन्ही लहान मुले तहान भुकेने व्याकुळ झाली होती। एका घाण पाण्याच्या नाल्याजवळ गाडी थांबवून गाडीवानाने त्यांना सोबतची भाकरी खायला सांगितली। मुलांनी ते घाण पाणी पिलेच नाही। मध्यरात्री एका नाक्यावर गाडी थांबवून त्यांनी मुक्काम केला। तहानलेल्या मुलांनी नाक्यावरच्या माणसाला पाणी मागितले, तेव्हा त्याने दूर टेकडीकडे निर्देश केला। दुसऱ्या दिवशी दुपारी अर्धमेल्या अवस्थेत ते गोरेगावला पोहोचले। 9 वर्षाच्या कोवळ्या भीमाच्या मनावर या अनुभवाच्या कटू स्मृती कायमच्या कोरल्या गेल्या। अस्पृश्यतेच्या अशा घावांसोबत शाळेत भिवाला प्रेमाचा ओलावाही मिळाला। कृष्णाजी केशव आंबेडकर नावाचे शिक्षक आपल्या घरून डबा बांधून आणीत आणि त्यातला काही भिवाला देत कसले, दुरूनच हातावर फेकत। केवळ उच्चारायला कठीण जाते म्हणून त्यांनी शाळेच्या पटावर आपल्या आंबेडकर नावही भिवाच्या आंबडवैकर या आडनावाच्या जागी लावून दिले। एकदा पावसाळ्याच्या दिवसात भिवा भिजतच शाळेत गेला। पेंडसे गुरुजींनी भिवाला आपल्या मुलासोबत घरी पाठवले। त्याचे ओले कपडे उतरवून आंघोळीला गरम पाणी आणि नेसायला कोरडी लंगोटी देववली। या महत्त्वाच्या वागणुकीने भिवाच्या मनामध्ये त्यांच्याप्रती ओलावा निर्माण झाला।